कारणही तशीच आहेत. ही जी पिकं आहेत ही पिकं आपल्या शेतकऱ्याचा उत्कर्ष करतातच, परंतु त्याचबरोबर आपल्या जमिनीचं सुद्धा जे काही आरोग्य आहे ते आरोग्य टिकवण्याचं काम प्रामुख्याने ही जी दोन पिकं आहेत हे दोन पिकं करत असतात. आपली पारंपरिक किंवा परंपरागत आपण शेतकरी आहोत किंवा पारंपरिक पद्धतीने आपण शेती करतो. काही भागामध्ये ही जी पिकं आहेत ही पिकं पारंपरिक खूप वर्षापासून अनेक पिढ्यापासून घेतली जातात. आपण ही वेगवेगळी पिकं वेगवेगळ्या भागानुसार वेगवेगळ्या ज्या काय आपले जमिनीचे प्रकार असतील, हवामान असेल त्यानुसार आपण पिकं लागवड करत असतो. परंतु ज्यावेळेस आपण पीक लागवड करतो त्यावेळी आपण पाहतो की साधारणतः 1965 पासून जी हरित क्रांती झाली आणि त्या हरित क्रांतीमुळं आपल्याकडे रासायनिक खतांचा जो वारेमाप वापर सुरू झाला, त्याच्यामध्ये आपल्या जमिनीचं आरोग्य जे आहे ते जमिनीचं आरोग्य आपलं बिघडत चाललेलं आहे. मग कोणी त्याला शेतीतील प्रगती म्हणतं, कोणी म्हणतं की आपली उत्पादन वाढ झाली. जी काय उत्पादन वाढ झाली त्याचं गणित त्या रासायनिक खतं किंवा रासायनिक औषधं, मग त्याच्यामध्ये कीटकनाशकं असतील, बुरशीनाशकं असतील, याचा वापर आपण केला हे सत्य आहे. परंतु आता एक अशी परिस्थिती येऊन ठेपलेली आहे की आपण परत सेंद्रिय शेतीकडे वळू लागलेलं आहे. त्या अगोदरची 1965च्या अगोदरची आपली शेती ही सेंद्रिय शेतीच होती. परंतु आता परत त्या लोकांना किंवा आपल्याला त्या शेतीचं सेंद्रिय शेतीचं महत्त्व का पटायला लागलेलं आहे? कारण जे जमिनीचं आरोग्य आहे ते जमिनीचं आरोग्य बिघडत चाललेलं आहे. आपण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्यावेळेस आपली जमीन हस्तांतरित करत असतो त्यावेळेस आपली जमीन ज्या स्थितीमध्ये आपल्याला मिळाली आहे त्या स्थितीमध्ये जर आपण पुढच्या पिढीकडे देऊ केली तर नक्कीच आपल्या पिढीला आणि आपल्याला त्याचा अभिमान वाटतो. तर त्या दृष्टीने ही जी दोन पिकं आहेत ही दोन पिकं आपल्या जमिनीचं आरोग्य टिकवण्याच्या दृष्टीने खूप अशी महत्त्वाची पिकं आहेत. याच्यामध्ये आपण नवीन पीक कोणतंही घ्यायचं म्हटलं की त्याच्यामध्ये आपण जर त्याचा शास्त्रीय अभ्यास जर केला असेल तर आणि तरच ते पीक आपल्याला फायदेशीर वाटतं. अन्यथा काय होतं की आपल्या पेपरमध्ये वाचतो, कुठं मॅगझिनमध्ये वाचलेलं असतं, प्रत्येक पिकाची एक सक्सेस स्टोरी आलेली असते. सक्सेस स्टोरी म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये जास्त पैसे कमवले. आपल्याला बी नवीन काही करायची इच्छा असते, त्या शेतकऱ्याकडे जातो, त्यांनी काय केले ते बघतो, जसंच्या तसं आपल्या तिथं शेतामध्ये आणून लावतो आपण किंवा त्याप्रमाणे आपण करायला बघतो. परंतु तेवढं उत्पादन आपल्याला मिळत नाही आणि तेवढं जर उत्पादन आपल्याला मिळालं नाही तर आपण म्हणतो की हे काय पीक खरं नाही. परंतु तसं न करता त्या पिकाचं जर शास्त्रीय माहिती आपण संपूर्ण घेतली, ते पीक वाढतं कसं, किती महिन्याचं आहे, त्याला कोणत्या महिन्यामध्ये काय दिलं गेलं पाहिजे, का देणं गरजेचं आहे, हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये बारकावे जे आहेत हे बारकावे आपल्याला लक्षात घेतले पाहिजे. आणि असे बारकावे जर आपण लक्षात घेतले तर कोणतीही शेती, या वाक्यावरती माझा भर राहील की कोणतीही शेती आपली तोट्याची होत नाही. कारण आता जे घामाची शेती करायचे जे दिवस होते ते दिवस आता गेलेले आहेत आणि आपण शेतीकडे एक उद्योगधंदा म्हणून जर पाहिलं तर नक्कीच आपल्याला जे काही आपण कमवतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आपल्याला नफा त्या शेतीमधून काढता येतो. आजच्या याच्यामध्ये आपण हळद आणि आले हे जी दोन्ही पिकं जे पाहणार आहोत ही दोन्ही जुळी भावंड आहेत. दोन्ही कंदवर्गीय पिकं आहेत, दोन्ही एकाच कुळातले आहेत. दोन्ही पिकांच्या बाबतीत लागवडीच्या बाबतीत सारखेपणा आहे. जे काही थोडेफार बदल आहे ते बदल मी वेळोवेळी तुम्हाला सांगेन. हळदीच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर त्याच्या आपल्या भारताच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा भाग असा आहे की संपूर्ण जगाला भारत हा एकमेव देश आहे की जो हळद पुरवतो. जर आपण जागतिक चित्र जर पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला दिसेल की जवळपास 70% हे जे आहे हे उत्पादन भारतामध्ये होतं. जेवढं काही उत्पादन होतं ते तेवढ्यापैकी उत्पादन जवळपास 80% उत्पादन आपण वेगवेगळ्या देशांचा पाठवतो.
त्याचबरोबर आपल्या देशामध्ये जे काही आपण पिकवतो त्याच्यामध्ये आपणही खाण्यामध्ये वापरतो, त्याचा एक मोठा वाटा आहे. हळदीला खूप मोठा इतिहास आहे. आयुर्वेदामध्ये असेल किंवा आपण आजीबाईच्या पाटव्यामध्ये साधं घरी खोकला जरी झाला तरी दुधामध्ये आपण हळद टाकून घेतो, किंवा जखम झाली तर लगेच हळद पावडर टाक. म्हणजे ह्या हळदीमध्ये जे काही औषधी गुणधर्म असतील किंवा जे काही आपण सण समारंभामध्ये विशेषतः लग्नाच्या सोहळ्यामध्ये हळदीचा आपण स्पेशल कार्यक्रम ठेवतो, याला काहीतरी एक भाग म्हणून किंवा काहीतरी त्याच्यामध्ये गुण असल्याशिवाय हे पूर्वजांनी हे जे काही पद्धती आहेत ह्या पद्धती रूढ केलेल्या नाही. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की जे काही उत्पादन होते त्याच्यामध्ये 70% भारताचा वाटा आहे. त्यामुळे आपण जे काही विकू शकणार आहे किंवा आपण जो माल आपला उत्पादित केलेला आहे त्याची किंमत ठरवण्याचा हक्क आपल्याला आहे. दुर्दैवाने ते किंमत कशी ठरते याच्यामध्ये मी जाणत नाही, पण आपल्या हातामध्ये एक आहे की आपण जास्तीत जास्त उत्पादन कसं वाढवू शकतो. कारण शेवटी जे काही आपली गोळाबेरीज होणार आहे ती पैशामध्ये होणार आहे. म्हणजे आपण त्याच्यामध्ये किती रुपये लावतो आणि मला किती रुपये मिळाले आणि माझं परत जेवढी मी इन्व्हेस्टमेंट केलं त्याच्यातून मला किती परत पैसे मिळाले हे त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे इतरही देश याच्यामध्ये आपल्याला स्पर्धा करत असले तरी त्यांच्या उत्पादनाचा वाटा खूप कमी आहे. जसं पाकिस्तान 11% आहे, चीन 5% आहे, बांगलादेश, नायजेरिया, म्यानमार वगैरे असे देश आहेत. परंतु ह्या देशामध्ये सुद्धा आपल्या देशामधून हळदीचं बियाणं नेऊन तिथं लागवड केली आणि तिथली हळद परत ते आपल्याला पाठवू लागलेले आहे. तर त्या दृष्टीनं आपण आपल्या इथं आपली उत्पादकता कशी वाढेल हे पाहणं गरजेचं आहे. आता ह्या दोन्ही पिकांच्या बाबतीत प्रामुख्याने मी एक पंचसूत्री तयार केली आहे आणि ह्या 5 मुद्द्यावरती जर आपण लक्ष दिलं तर नक्कीच आपण एकरी 40 क्विंटलपर्यंत हळदीची जी उत्पादकता आहे ही हळदीची उत्पादकता आपण गाठू शकतो. सर्वसाधारणपणे आपल्या विभागानुसार हे जे आपण हळदीचं उत्पादन घेतो त्याच्यामध्ये उत्पादनामध्ये आपल्याला फरक असलेला दिसून येतो. प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 2007 पर्यंत लोक एकरी 10 ते 12 क्विंटल उत्पादन काढत होते. 2007 पासून त्यांनी सुधारित तंत्रज्ञान अवलंबलं, सुधारित तंत्रज्ञानाचा प्रसार त्यांनी पाहिला आणि त्यांची उत्पादकता आता 35 ते 40 क्विंटलपर्यंत एकरी वाढलेली हळद एवढी गेलेली आहे. म्हणजे उत्पादन वाढवणे, उत्पादन जास्त काढणे, पिकाची योग्य देखभाल करणे जे आपल्या हातामध्ये आहे ते तर आपण करूया. उत्पादन काढत असताना आपला दुसरा एक मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे की आपला उत्पादन खर्च कमी कसा होईल. बाजारात गेलो की सगळ्यात सहजासहजी लुटणारा माणूस आहे हा शेतकरी. त्याला कुणी काय सांगितलं की तो आणतो आणि आपल्या शेतामध्ये टाकतो. तर तसं न करता आपल्याला त्याची जर माहिती असेल, बऱ्याच वेळा आपण काय करतो की कोणताही रोग झाला, कीड झाला की पहिल्यांदा जातो कुठं, कृषी सेवा केंद्रामध्ये. तो जे काय सांगतोय ते औषध घेतो, त्याच्याबरोबर जुडीला एक देतो टॉनिक म्हणून की हे टॉनिक पण मारा. नाईलाज असतो आपण ते घेतो. परंतु तसं न करता तुम्ही जर त्याला स्पेसिफिक कमी आपल्याला वाटतं की जेवढं जास्त पैसे किंवा जेवढं जास्त महाग औषध तेवढं आपल्याला त्याचे रिझल्ट चांगले येतात किंवा त्यांना आपले रोग नियंत्रण, कीड नियंत्रण लवकर होतं, तसं अजिबात नाही. अगदी स्वस्तातलं स्वस्त औषध जरी वापरलं, फक्त त्याचं वापरायची पद्धत, वापरायची वेळ ही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर अगदी कमी पैशामध्ये म्हणजे आपला जो उत्पादन खर्च आहे तो उत्पादन खर्च कमी कसा करता येईल आणि मग आपल्याला जास्तीत जास्त नफा कसा काढता येईल हे आपण पाहणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये 5 मुद्दे जर आपण पाहिले तर त्याच्यामध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की योग्य जमिनीची निवड. आता याच्यामध्ये आपण म्हणतो की योग्य जमिनीची निवड म्हणजे नेमकं काय करायचं. कारण माझ्याकडे जी जमीन आहे त्याच्यामध्येच मला पीक लावायचं आहे. मी बाहेरून कुठून तर जमीन आणणार नाही आहे. जी काय मला वडिलोपार्जित मिळालेली आहे त्याच्यामध्ये लावायचं आहे. परंतु जी काय आपली जमीन आहे त्या जमिनीचं स्वतः निरीक्षण करणं गरजेचं आहे. मग आपली जमीन मुरमाड आहे, खडकाळ आहे, काळी माती आहे, मध्यम खोल आहे हे पाहणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपलं नियोजन करायचं. दुसऱ्या कुणाचं बघून येऊन जर आपण त्याचं नियोजन केलं तर आपल्याला म्हणावे तसे उत्पादकता आपल्याला गाठता येत नाही. हळदीसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की निचरा होणारी जमीन पाहिजे. मग तुमची जमीन खडकाळ असू दे, मुरमाड असू दे, हलकी असू दे, काळी भारी असू दे,
साधारणतः पाऊस पडल्यानंतर एक 4 ते 5 तासामधलं त्याच्यातलं पाणी जे आहे ते पाणी वाहून गेलं पाहिजे. या पिकाची जी लागवड आहे अगदी कोकणामध्ये जिथं 300 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो अशा ठिकाणी, अगदी मराठवाड्यामध्ये किंवा जिथं आवर्षण प्रवण भाग आहे अगदी 50 mm सुद्धा पाऊस पडत नाही अशा ठिकाणी सुद्धा पाण्याची सोय असेल, ती पण हंगामी पाणी म्हणजे एक 7 ते 8 महिन्यापर्यंत पुरेल असं जरी पाणी असेल तर तिथं सुद्धा या पिकाची लागवड करता येते. या भागामध्ये विशेषतः विदर्भामध्ये हे पीक पॉप्युलर होण्याचं किंवा या पिकाखालील क्षेत्रामध्ये वाढ होण्याचं कारण अजून एक आहे की ज्यावेळेस पावसाळा सुरू होतो त्यावेळेस आपण या पिकाची लागवड करू शकतो आणि साधारणतः पावसाळ्याचे 4 महिने आपल्याला पाणी द्यावं लागत नाही. त्याच्यानंतर पुढचे 3 महिने फक्त पाणी लागतं. म्हणजे जानेवारी नंतर पाणी कमी पडत असेल, विहिरी कोरड्या पडत असतील तर हे पीक आपण तिथं त्या शेतीमध्ये सहजासहजी घेऊ शकतो. उन्हाळ्यामध्ये याला कोणत्याही पाण्याची गरज नाही. म्हणजे जानेवारी महिन्यानंतर पाणी नसेल तरी चालू शकतं आणि नंतर आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याची काढणी करून परत जून जुलैमध्ये ज्यावेळेस पाऊस सुरू होईल त्यावेळेस त्याची लागवड करू शकतो. त्यामुळे जिथं बारमाही पाण्याची सोय नाही अशा ठिकाणी सुद्धा आपण या पिकाची लागवड जी आहे ती लागवड करू शकतो. दुसरं जे आहे ते याच्यामध्ये बीज प्रक्रिया करून आपण गादी वाफ्यावरती लागवड करणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस आपल्याला जास्त उत्पादन काढायचं हे कंदवर्गीय पीक आहे, जमिनीमध्ये वाढत असतं. जमीन जेवढी भुसभुशीत असेल, मऊ असेल तेवढं ह्याच्या जमिनीमध्ये कंद वाढण्याचं किंवा एका रोपापासून आपल्याला जी हळद मिळणार आहे त्याच्या वजनामध्ये आपल्याला फायदा झालेला दिसून येतो. साधं गणित आहे, आपण मातीचा ढेकळ घेतला आणि मातीच्या ढेकळामध्ये बोट घालण्याचा प्रयत्न केला तर काय होईल, आपल्याला बोटाला दाब द्यावा लागेल. तेच जर मोकळी माती घेतली आणि त्याच्यामध्ये बोट गाठलं तर आपल्याला बोट सहजासहजी जाणार आहे, आपल्याला दाब द्यावा लागणार. हळद एक कंदवर्गीय पीक आहे, त्याचे कंद ज्यावेळेस पोसायला सुरुवात होतात त्यावेळेस जर जमीन कठीण असेल तर त्याची शक्ती कुठं वाया जाणार आहे, आतमध्ये घुसण्यासाठी. तेच जर जमीन भुसभुशीत असेल तर सहजासहजी कंद त्याच्यामध्ये वाढणार आहे आणि त्यामुळे काय होतं आहे, कंदाची फुगवण, कंदाची जाडी आणि पर्यायानं जे काय आपलं उत्पादन आहे कंदाचं वजन हे आपल्याला चांगलं मिळणार. तर त्यासाठी आपण गादी वाफ्यावरती लागवड करा. पूर्वी पारंपरिक पद्धतीमध्ये नांगराच्या पाठीमागे हे हळदीचं जे बियाणं आहे ते बियाणे टाकून लागवड केली जातो. परंतु तसं न करता जर आपण गादी वाफ्यावरती जर लागवड केली तर नक्कीच आपल्याला त्याच्या उत्पादनामध्ये फरक झालेला दिसून येईल. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रमाणशीर खतांचे नियोजन. जे काही आपण खतं टाकतो ते खतं पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार टाकणं गरजेचं आहे. जसं आपण लहान बाळ जन्मल्या लगेच त्याला चपाती किंवा भाकरी देत नाही, त्याला मातेचं दूधच देतो. त्या पद्धतीने या पिकाचं सुद्धा आहे की पिकाला सुरुवातीला कोणते घटक लागतात, जे काही आपल्याला ज्ञात अज्ञात आता 16-17 घटक आहेत, त्याच्याशिवायही पिकाला काही अन्न घटक लागत असतात. परंतु हे लागणारे अन्न घटक अगदी सूक्ष्म प्रमाणामध्ये लागतात. त्यामुळे जी काही मुख्य आणि दुय्यम अन्नद्रव्य आहेत किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ती अन्नद्रव्य त्याचं व्यवस्थापन आपण पिकाच्या वाढीनुसार करणं गरजेचं आहे. चौथा मुद्दा आहे की योग्य वेळी पीक संरक्षण. बऱ्याच वेळा काय करतो की आपण कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव झाला की मग धावाधाव करतो, म्हणेल तेवढी महागडी औषधं आणून आपण फवारतो आणि मग त्यांनीही नियंत्रण न झालं की मग त्याचं उत्पादनामध्ये नुकसान होतं. तर त्याच्याऐवजी आपण जसे लहान बाळांना लसीकरण करतो का तर पुढे त्याला कोणताही आजार होऊ नये, तशा पद्धतीनं आपण जर काही रोग प्रतिबंधक औषधं, तेही जैविक औषधं आणि कमी खर्चामधली ती जर आपण वापरली तर पुढे जो आपल्याला खर्च करावा लागणार आहे तो खर्च आपण टाळू शकतो. आणि हळदीच्या बाबतीत शेवटचा मुद्दा की प्रमाणशीर प्रक्रिया. म्हणजे साधारणतः 8.5 ते 9 महिन्याचे पीक आहे. काही जाती आहेत त्या लवकर निघतात, अगदी 6 महिन्यामध्येही तयार होतात. परंतु त्याच्याही पेक्षा याच्यामध्ये जे काही आपण 8.5-9 महिने काबाड कष्ट करून पिकवतो त्याच्यावरती जर योग्य पद्धतीने प्रक्रिया केली नाही, प्रक्रियामध्ये हळदे सर आपल्याला जास्तीची माहिती देतीलच, परंतु त्याच्याऐवजी जी काही प्रमाणशीर प्रक्रिया आहे मग त्याच्यामध्ये हळद शिजवणं असेल, वाळवणं असेल, सुकवणं असेल किंवा अन्य काही त्याचे वेगवेगळे मूल्यवर्धित पदार्थ असतील, तर हे जे आपल्याला करायचे आहे त्याच्यासाठी आपल्याला योग्य पद्धतीनं आणि योग्य वेळीच ती प्रक्रिया केली गेली पाहिजे. आल्याच्या बाबतीत मात्र असं नाही आहे. आल्याच्या बाबतीत वरचे 4 मुद्दे एकदम रास्त आहेत. 5वा मुद्दा असा आहे की शेतकऱ्याच्या मनामध्ये ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपण ते पीक काढू शकतो.
इतर असं कोणतंही पीक नाही की ज्यावेळेस शेतकऱ्याच्या मनामध्ये असेल त्यावेळेस तो काढू शकतो. ते पीक तयार झालं, ज्वारी बाजरी गहू आहे, 3.5-4 महिन्यामध्ये तयार झालं, सोयाबीन तयार झालं की ते काढावं लागतंच, अन्यथा काय होईल, त्याचं नुकसान होईल. आलं मात्र असं नाही, 9 महिन्याचं पीक आहे, 9 महिन्यात तुम्हाला वाटलं त्याला दर नाही, तुम्ही शेतामध्ये तसंच ठेवू शकता. साधारणतः परत 12 महिन्यांनी, 18 महिन्यांनी, 24 महिन्यांनी, 2-2.5 वर्षापर्यंत ठेवणारी लोक आपल्याकडे आहेत. म्हणजे एवढं एकच पीक असं आहे की ज्यावेळेस आपल्याला बाजारभाव असेल तो बाजारभाव पाहून आपण हे पीक जे आहे ते पीक काढू शकतो. त्याच्यामध्ये फारशी प्रक्रियाही करायची गरज नाही, फक्त शेतातनं काढायचे आहेत, कंद धुवायचे आहेत आणि मार्केटला पाठवायचे. तर हे एक आपल्याला शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फायदेशीर असं पीक आहे. दुसरं मी जे सांगितलं की जमिनीच्या आरोग्याच्या बाबतीत, पहिला मुद्दा आपण एक घेऊ की जमिनीचं आरोग्य. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर कोणत्याही पिकाची लागवड करत असताना, हळद आलं असंच नाही, तर कोणत्याही पिकाची लागवड करत असताना आपण जर जमिनीचं माती परीक्षण जर केलं तर आपल्याला कळतं की नेमकं पिकाची काय गरज आहे, आपल्या जमिनीची काय गरज आहे आणि त्या पिकाला काय दिलं गेलं पाहिजे. कारण प्रत्येक पिकाला लागणारं अन्न, त्याच्यापासून मिळणारं उत्पादन, त्यासाठी लागणारे घटक हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपल्या जमिनीमध्ये नत्राचं प्रमाण किती आहे, स्फुरदचं किती आहे, पालासचं किती आहे, किंवा जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ही सूक्ष्म अन्नद्रव्य किती प्रमाणामध्ये आहे. बऱ्याच वेळा काय होतं की ढोबळ मनाने जे काही शास्त्रज्ञ सांगतात किंवा आम्ही सांगतो तो खतांचा डोस वापरला जातो. तो जो खतांची मात्रा असते ही खतांची मात्रा एक सर्वसाधारण परिस्थिती धरून ते खताची शिफारस केलेली असते. हळदीसाठी 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश असं आम्ही एकरी सांगतो. आता हा एकराचा डोस प्रत्येकाच्या जमिनीला सूट होईल का? त्याच्यापासून नुकसान होणार नाही, त्याच्यापासून उत्पादन मिळेल, पण कसं मिळेल की सरासरी उत्पादन मिळेल, अगदी 25 ते 30 क्विंटलपर्यंत तुम्हाला उत्पादन मिळेल. परंतु ज्यावेळेस तुम्हाला एकरी 40 क्विंटलपर्यंत उत्पादन काढायचं आहे त्यावेळेस तुम्हाला माती परीक्षण करणं गरजेचं आहे. माती परीक्षण करत असताना मातीचा जो नमुना आहे हा साधारणतः 1 फूट खोलीवरचा काढायचा. आता 1 फूट खोलीवरचा का काढायचा आहे? तर हळदीची अन्न घेणारी जी मुळं आहेत ही अन्न घेणारी मुळं साधारणतः 1 फूट खोलीपर्यंत वाढत असतात. त्याच्या खाली मुळं जातात, मुळं जात नाहीत असं नाही, परंतु जी काही खाली मुळं जातात ती आधाराची मुळं असतात आणि आपल्या दृष्टीनं फायदेशीर असणारी मुळं म्हणजे ज्याला आपण पांढरी मुळी म्हणतो ती वरच्या 1 फुटामध्ये असते, साधारणतः 15 सेंटीमीटर पासून ते 30 सेंटीमीटरपर्यंत. तर त्यासाठी ज्या मातीचा नमुना आपल्याला काढायचा आहे तो 1 फूट खोलीचा काढायचा आहे. आता तो नमुना काढत असताना जे काही आपण जनरली माती खोदायचं म्हटलं की लोखंडी टिकाव असेल, कुदळ असेल किंवा खुरपीने आपण माती काढतो. तर तसं न करता लोखंडी अवजाराचा वापर न करता बांबूची टोकदार काठी तयार करायची आहे आणि त्यांनी मातीचा नमुना काढायचा. त्याचं कारण असं आहे की साधारणतः ज्यावेळेस आपण लोखंडाच्या अवजारानं मातीचा नमुना काढतो त्यावेळेस त्याचे कण त्या मातीमध्ये मिसळत असतात, लोहाचे कण मिसळत असतात आणि हळदीमध्ये लोह हे असे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे की ज्याची गरज ही साधारणतः 2-2.5 महिन्यानंतर दिसते. बऱ्याच वेळा 2-2.5 महिन्याचं हळदीचं पीक झालं की आपल्याला पिवळसर छटा हळदीवरती आलेली दिसते. त्यामुळे काय होतं की हळदीची जी वाढ असते ते वाढीला थोडासा पुशबॅक बसतो आणि त्यामुळे मग आपल्याला जी एकरी उत्पादकता गाठायची आहे तेवढी उत्पादकता आपण गाठू शकत नाही. तर त्यासाठी नेमकं लोहाचं प्रमाण आपल्या जमिनीमध्ये किती आहे हे पाहण्यासाठी आपण लाकडी अवजाराच्या सहाय्यानं आपण हा मातीचा नमुना जो आहे तो मातीचा नमुना आपण काढायचा आहे. मातीचा नमुना काढत असताना असे झिगझॅग पद्धतीनं शेताचं विभागणी करायची आहे आणि त्याच्यातली प्रत्येक भागातली 1-1 किलो माती काढून ती माती एकत्र करून त्याचा प्रातिनिधिक नमुना आपण मान्यताप्राप्त ज्या प्रयोगशाळा आहेत त्याच्यामधून तपासून घ्यायचं. साधारणतः याची खोली किंवा कंद जे वाढतात ते साधारणतः 15 ते 30 सेंटीमीटर या खोलीमध्ये वाढत असल्यामुळे काय होतं की ते जे वाढत असताना जमिनीची जी जडणघडण आहे, जमिनीमधलं जी खालची माती आहे ती वरती आणण्याचं काम प्रामुख्याने हे कंद करत असतात. त्यामुळे काय होतं की जमिनीचा वाढीचा जो थर आहे किंवा जमिनीमधल्या मुळांचा अन्न घेण्याचा जो थर आहे तो आपल्याला बदललेला दिसतो आणि त्यामुळे काय होतं की खालची माती वर आणि वरची माती खाली हे नैसर्गिकरित्या होत असल्यामुळं आपल्या जमिनीमध्ये जे काही नको असलेले क्षार आहेत हे नको असलेले क्षार सूर्यप्रकाशामुळं किंवा
पावसाच्या पाण्यामुळे त्याचा निचरा होऊन जातो आणि त्यामुळे आपल्या जमिनीचं आरोग्य जे आहे जमिनीचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपल्याला मदत होते. त्यामुळे तुम्ही इतर कोणतीही पिकं घ्या, त्याच्यामध्ये जे काही पीक पद्धती आहे त्याच्यामध्ये 2 ते 3 वर्षातून एकदा तरी त्या शेतामध्ये जर तुम्ही हळद लावली तर तुमची जशी जमीन आहे, जमिनीचा कस जसा आहे, जमिनीचा सामू जसा आहे, तसाच तुम्हाला पुढच्या पिढीपर्यंत टिकवता येईल. तर त्या दृष्टीने हे जे पीक आहेत हे पिकं खूप महत्त्वाचे आहेत. आता मी सांगितलं की जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला लागवड करायची आहे, कारण प्रत्येकाची जमीन वेगवेगळी असणार आहे. तर ज्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा होत नाही अशा ठिकाणी आपण जर सेंद्रिय हिरवळीच्या खतांचा वापर जर केला तर जमिनीमधला हवा आणि माती याचं जे प्रमाण आहे, म्हणजे हवेची पोकळी जी आहे ती पोकळी आपल्याला निर्माण करण्यासाठी या हिरवळीच्या खताचा उपयोग होतो. साधारणतः हळद लागवडीच्या अगोदर 2 ते 2.5 महिने म्हणजे जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये हळदीची लागवड ही साधारणतः एप्रिल महिन्यापासून ते पुढे जून महिन्यापर्यंत केली जाते. जशी ज्याच्याकडे परिस्थिती असेल, विशेषतः तापमानाच्या बाबतीत जोपर्यंत 40 डिग्री सेल्सिअसचं तापमान खाली येत नाही तोपर्यंत हळदीची लागवड करू नये. ज्यावेळेस 40 डिग्रीपेक्षा तापमान कमी येतं, म्हणजे साधारणतः विदर्भामध्ये मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये आपल्याकडे 40च्या पेक्षा कमी तापमान यायला सुरुवात होते, त्यावेळेस आपण लागवड करू शकतो. आपल्याकडे पाण्याची सोय असेल तर साधारणतः एप्रिलमध्ये आपण हे ताक किंवा धेंच्या, जर जमिनीचा सामू, जमिनीचा pH आपण जो म्हणतो हा क्षारयुक्त असेल, क्षारयुक्त म्हणजे 7.5च्या वरती जर सामू असेल तर आपण धेंच्या लावायचा आहे, अन्यथा आपण ताग लावला तर चालू शकतो. हा ताग जमिनीमध्ये विस्कटायचा आहे, पाणी द्यायचं आहे. साधारणतः 45 ते 50 दिवसांनी ज्यावेळेस फुलावरती येईल त्यावेळेस अशा पद्धतीने ट्रॅक्टरच्या नांगराने तो गाडून घ्यायचा. तो नांगरल्यानंतर जमीन चांगली तापून द्यायची. जमीन चांगली तापल्यानंतर कच्चे गादीवापे तयार करायचे आहेत. गादीवापे तयार करत असताना साधारणतः 4 फुटाचे गादीवापे होतील अशा पद्धतीने ते तयार करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये मग जे काही आपण सेंद्रिय खतं वापरणार आहोत त्या सेंद्रिय खतांचा वापर आपण त्याच्यामध्ये करायचा आहे. याच्यामध्ये सेंद्रिय खतांचं जे आम्ही शिफारस केलेले आहे त्याच्यामध्ये शेणखत एकरी साधारणतः 10 ते 12 टन, म्हणजे 2 चाकी डंपिंग असेल तर साधारणतः 7 ते 8 ट्रॉल्या हे चांगलं कुजलेलं शेणखत पाहिजे. चांगलं कुजलेलं शेणखत नसेल तर आपल्याला अजून वेळ आहे. डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये शेणखत घ्या. त्याच्यामध्ये कंपोस्ट कल्चर 1 टनाला 1 किलो फक्त कंपोस्ट कल्चर 30 ते 40 रुपये किलोला मिळतं. ते त्याच्यामध्ये टाकायचं, त्याचा डेपो तयार करा. 3 ते 4 महिन्यामध्ये चांगलं कुजलेलं शेणखत तुमचं तयार होईल. अन्यथा अर्धवट कुजलेलं शेणखत जर आपण शेतामध्ये टाकलं तर एक तर हुमणीसारख्या किडीचा प्रादुर्भाव वाढायची शक्यता जास्त असते आणि दुसरं जे अर्धवट कुजलेलं शेणखत आहे त्याच्यावरती हानिकारक बुरशींची वाढ होते. तर ह्या हानिकारक बुरशीमुळे आपल्याला कंदकुज लागण्याचं धोका असतो. तर त्यासाठी आपण जे काही शेणखत आहे ते शेणखत चांगलं कुजलेलं वापरा. शेणखत नसेल तर आपल्याकडे साखर कारखाने आहेत. साखर कारखान्याची जी मळी मिळते ती मळीसुद्धा एकरी साधारणतः 3 ते 4 टनापर्यंत तीसुद्धा चांगली कुजलेली पाहिजे. ओली मळी अजिबात वापरू नये. ओली मळी वापरली की 100% कंदकुज ही हळदीला लागते किंवा आल्याला सुद्धा लागते. त्यामुळे चांगली कुजलेली मळीच आपण वापरणं गरजेचं आहे. मळी उपलब्ध नसेल, आपल्याकडे गांडूळ खत असेल, गांडूळ खत आपण 1.5 ते 2 टन एकरी वापरू शकता. गांडूळ खत नसेल, पोल्ट्रीचं खत आहे, पोल्ट्री खत आपण साधारणतः 1.5 ते 2 टनापर्यंत आपण वापरू शकतो. फक्त पोल्ट्री खत वापरताना एक काळजी घ्यायची आहे की ज्यावेळेस आपण खत टाकतो, इतर खतं आपण डायरेक्ट शेतामध्ये टाकली तर चालतात, परंतु कोंबडी खतामध्ये उष्णता असते. ज्यावेळेस आपण लागवड करतो लागवडीच्या कालावधीमध्ये 35 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान असतं आणि अशा वेळी जर हे कोंबडी खत वापरलं असेल तर जमिनीचं तापमान वाढतं आणि कंद गाभरणं किंवा कंद बियाणं जे आहे ते बियाणं लावल्या सडण्याचं प्रमाण वाढू शकतं. तर त्यासाठी पोल्ट्री खताचा ढीग शेतामध्ये टाकायचा, त्याच्यावरती पाणी भरपूर मारायचं की त्याच्यातलं पाणी बाहेर शेतामध्ये गेलं तरी चालतंय आणि त्याच्यातलं हीट जे आहे ती हीट आपण धुवून काढायची आणि मग हे जे खत आहे हे खत आपण पिकाला टाकलं तर चालू शकतं. तर अशा पद्धतीने जे काही आपल्याकडे उपलब्ध होतील ते सेंद्रिय खतं आपण शेतामध्ये टाका. जमीन 2 वेळा उभी आडवी नांगरट करून घ्या. जेवढी जास्त नांगरट 2 वेळा 3 वेळा कराल तेवढी तुमची जमीन जी आहे ती जमीन भुसभुशीत चांगली होईल आणि भुसभुशीत जमिनीचे फायदे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर महत्त्वाचा भाग आहे की पिकाची वाढ कशी होते, त्यासाठी हवामान किंवा वातावरण कसं लागतं. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं
तर ह्या बाजूला पलीकडच्या बाजूला तुम्हाला हळदीची वाढ दिसते आणि खालच्या बाजूला हळदीचं वय दिसते. साधारणतः 9 महिन्याचं पीक मी तुम्हाला सांगितलं. तर याच्यामध्ये जे पीक वाढतंय त्याच्यामध्ये साधारणतः आपण लागवड केल्यापासून 15व्या दिवसापासून त्याला मुळी सुटायला सुरुवात होते. 15वे दिवस ते 21 दिवसापर्यंत ही मुळी सुटण्याचं किंवा मुळी वाढण्याचं काम सुरू असतं आणि 21 दिवसापासून पुढं हळूहळू त्याचा जो कोंब आहे तो कोंब बाहेर यायला सुरुवात होते. साधारणतः हळदीची उगवण ही 21व्या दिवसापासून ते 1.5 महिन्यापर्यंत सुरू असते. इतर पिकामध्ये जर तुम्ही पाहिलं तर अगदी 8 ते 10 दिवसामध्ये पिकं वर येतात, जसं गहू, बाजरी, हरभरा वगैरे आहे. परंतु या पिकालाच एवढा कालावधी का लागतो? तर याचं महत्त्वाचं कारण असं आहे की याच्यामध्ये हे जे आपण कंद लावतो, बियाणं म्हणजे हळदीचे कंद लावत असतो, तर हे जे कंद आहेत या कंदामध्ये काही रासायनिक घटक असतात की जे हळदीला रुजू देत नाहीत. म्हणजे आपण जानेवारी, फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये हळद काढली, ती जर लगेच लावली तर ते बियाणं जे आहेत किंवा जे कंद आहेत ते कंद रुजत नाही. तर ते जे कंद आहेत ते कंद रुजण्यासाठी त्याच्यामध्ये रासायनिक घटक किंवा रासायनिक बदल होणं गरजेचं असतं. आणि हे जे बदल आहेत हे बदल साधारणतः 2 ते 2.5 महिने बियाणं आपण साठवलं की हे बदल जे आहेत हे बदल आपल्याला झालेले दिसून येतात. तर याची सुप्तावस्था, त्याला आम्ही डॉर्मन्सी म्हणतो, ही डॉर्मन्सी साधारणतः 2 ते 2.5 महिन्याची असते. आणि ही जी 2 ते 2.5 महिन्याची सुप्तावस्था आहे ही सुप्तावस्था साधारणतः मेमध्ये किंवा एप्रिलच्या एंडमध्ये ही संपलेली जाते आणि त्याच्यातून अंकुर बाहेर येतो. आता बऱ्याच वेळा आपण जर कंद पाहिले तर ते कंदाचं वजन जे आहे ते वजन 50 ग्रॅमपासून ते अगदी 100-125 ग्रॅमपर्यंत असतं. त्यामुळे त्याच्यामध्ये असणारे हे जे रासायनिक घटक आहेत, ह्या रासायनिक घटकांचं जे प्रमाण आहे हे प्रमाण कमी जास्त असतं आणि त्याच्यानुसार ह्या कंदाची उगवण जी आहे ती उगवण कमी जास्त झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे ज्याच्यामध्ये रासायनिक घटक कमी झालेले आहेत हे आपल्याला 21व्या दिवशी दिसतात उगवलेले, आणि ज्याच्यामधले घटक कमी कमी होत जातील तसतशी त्याची उगवण जी आहे ती उगवण आपल्याला सुरू झालेली दिसते. आता याच्यामध्ये पहिला जे सांगितलं की लागवडीसाठी जे तापमान लागतं ते 35 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान लागतं. म्हणजे 40 डिग्रीच्या खाली तापमान आलं की आपण त्याची जी लागवड आहे ती लागवड आपण सुरू करायची आहे. साधारणतः 1.5 महिन्यापासून पुढं याची शाखीय वाढ सुरू होते. आता याच्यामध्ये सुद्धा ज्यावेळेस उगवण होते त्यावेळी उगवण होताना त्याचा कोंब कसा बाहेर पडतो किंवा पहिलं जे फुटवा जो येणार आहे किंवा पहिला जो कोंब बाहेर पडणार आहे तो कसा बाहेर पडतोय हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आणि त्याचा आपल्या उत्पादनाशी खूप महत्त्वाचा असं रिलेशन आहे. आता याच्यामध्ये हा जो कोंब बाहेर पडतो किंवा जी आपण पहिली सुरळी बाहेर पडतो असं म्हणतो, तर हा जो पहिला कोंब आहे हा कोंब उंचीला कमीत कमी 15 सेंटीमीटर पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी उंचीचा जर असेल तर पहिलं पान लहान बाहेर पडतं आणि पहिलं पान जर लहान बाहेर पडलं तर त्याच्या पुढच्या पानावरती त्याच्या वाढीवरती आपल्याला परिणाम झालेला दिसतो. त्यामुळे पहिला कोंब जो बाहेर पडणार आहे हा कमीत कमी 15 सेंटीमीटर पाहिजे. 15 सेंटीमीटर कोंब बाहेर पडल्यानंतर मग तो त्याचं पान तयार झालं पाहिजे. हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता त्यासाठी काय करणं गरजेचं आहे की त्याची सुप्तावस्था ही योग्य पद्धतीने आपण थांबवली पाहिजे. तर ज्यावेळेस आपल्याला लागवड करायची आहे, लागवड करायच्या बरोबर अगोदर 15 दिवस जर आपण जे काही बियाणं ढिगामध्ये साठवलं असेल, खड्ड्यामध्ये साठवलं असेल, तिथली जर आर्द्रता वाढवली, आर्द्रता वाढवणं म्हणजे त्याच्यावरती पाणी मारायचं. पाणी मारल्यामुळे काय होतं की आर्द्रता वाढते आणि आर्द्रता वाढल्यामुळे त्याचं अंकुरण जे आहे ते अंकुरण चांगलं होतं. पाणी मारल्यामुळे त्याचं अंकुरण चांगलं झाल्यामुळे ज्यावेळेस आपण बियाणे शेतामध्ये लावतो, लावल्या आपल्याला पहिली जी सुरळी आहे ही सुरळी आपल्याला जवळपास 15 सेंटीमीटरपेक्षा जास्त झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर 1.5 महिन्यापासून ते पुढं साधारणतः 4.5 ते 5 महिन्यापर्यंत शाखीय वाढीचा अवस्था आहे. त्यासाठी जी तापमान लागतं ते 25 ते 35 डिग्री सेल्सिअस लागतं की जे आपल्याकडे जुलै महिन्यापासून सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यापर्यंत उपलब्ध असतं. आता या अवस्थेमध्ये काय होतं की हळदीची उंची वाढणं म्हणजे जरी 9 महिन्याचं पीक असलं तरी 5व्या महिन्यापर्यंतच हळदीची उंची वाढत असते. जी काही उंची वाढणार आहे, जे काही त्याला पानांची संख्या येणार आहे किंवा जे काही फुटवे येणार आहेत हे पहिल्या 5 महिन्यामध्येच खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतरचे आलेले फुटवे आपल्याला काही उत्पादन देत नाहीत किंवा त्याच्यानंतर हळदीची जी काही वाढ होणार आहे ती वाढ हळद काढावरती जाते किंवा त्याचं उत्पादनामध्ये त्याचं आपल्याला रिफ्लेक्शन होतं. आता ही जी वाढ होणार आहे या वाढीमध्ये आपल्याला एका रोपापासून कमीत कमी 1 किलो ओलीव हळद मिळाली पाहिजे हे असं आपण टार्गेट ठेवायचं.
म्हणजे ज्यावेळेस आपल्याला 40 क्विंटल हळद काढायची आहे त्यावेळेस गादीवाप्यावरती जर आपण लागवड केली तर सरासरी आपले 23,000 कंद लागले जातात. आणि ह्या 23,000 कंदापैकी सगळेच उगवतात असे नाही. 20,000 जरी कंद उगवले तर 20,000 कंदाचे म्हणजे 20,000 रोपं आपली हळदीची शेतामध्ये लागली. एका रोपापासून आपल्याला 1 किलो जर ओली हळद मिळाली तर आपल्याला 20,000 किलो म्हणजेच 200 क्विंटल ओली हळद मिळते. 200 क्विंटल ओल्या हळदीपासून वाळून आपल्याला आरामशीर 40 क्विंटलपर्यंत हळद मिळू शकते. तर त्या दृष्टीने आपल्याला एका रोपापासून 1 किलो ओली हळद मिळायची असेल तर प्रत्येक रोपाचं गणित आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे पहिलं सांगितलं गणित काय की त्याची सुरळी जी आहे ती सुरळी आपली 15 सेंटीमीटरपर्यंत वाढली पाहिजे. दुसरं जे काही त्याचं वाढ होणार आहे, शाखी वाढ होणार आहे, ही वाढ 1.5 महिन्यापासून 5 महिन्यापर्यंत झाली पाहिजे. म्हणजे एका रोपाला सरासरी 12 ते 15 पानं येतात. तर त्यातली 9 ते 10 पानं ही पहिल्या 5 महिन्यामध्ये आलेली आपल्याला दिसतात. ही जी 9 ते 10 पानं आलेत त्याच्यामध्ये पहिली 2 पानं आपण सोडून द्यायची आहेत. खालची जी 2 पानं दिसत आहेत त्याच्यामध्ये खालची 2 पानं आपण सोडून देतो कारण ती 6व्या महिन्यापर्यंत वाळून जातात. म्हणजे उत्पादन देणारी किंवा हळदीला पोषण करणारी जी पानं आहेत ही पहिली 2 पानं सोडून म्हणजे पुढची जी येणार आहेत 9 ते 11 पानं, ही 9 ते 11 पानं महत्त्वाची आहेत. आणि ही जी 9 ते पानं म्हणजे तिसऱ्या पानापासून तिसरं पान जर तुम्ही पाहिलं तर तिसऱ्या पानाची लांबी जी आहे ही लांबी देठापासून साधारणतः 1 ते 1.25 फुटापर्यंत लांबी पाहिजे. आणि त्याची रुंदी जी आहे ते 9 ते 12 इंच त्याची मधली रुंदी पाहिजे. अशी 9 ते 11 पानं सरासरी 10 पानं आपल्या हळदीच्या रोपावरती जर असतील तर आपल्याला सरासरी 1 किलो ओली हळद मिळते. आता सरासरी 1 किलो हळद मिळण्यासाठी ही 10 पानं महत्त्वाची आहे. म्हणजे प्रत्येक पान जे आहे हे प्रत्येक पान जवळपास 100 ग्रॅम आपल्याला ओली हळद देत असते. बघा हे गणित लक्षात ठेवा की 100 ग्रॅम ओली हळद आपल्याला ज्यावेळेस देणार आहे म्हणजे साधारणतः तिसऱ्या अवस्थेपर्यंत, दुसऱ्या अवस्थेमध्ये शाखी वाढ होते, फुटवे येतात. फुटव्यांची संख्या सुद्धा साधारणतः गादीवाप्यावरती असेल तर 4 ते 5 पर्यंत फुटवे पाहिजेत. सरीवरंब्यावरती असेल तर 3 ते 4 फुटवे पाहिजेत. तिसऱ्या अवस्थेमध्ये म्हणजे शाखी वाढीपासूनची पुढची 5व्या महिन्यापासून ते 7व्या महिन्यापर्यंत जे काही हळदीला फूल येणं किंवा जे काही फुटवे आलेले आहेत त्या फुटव्यांना खाली हाडकुंडांची संख्या वाढणं हे या अवस्थेमध्ये होत असतं. तर 7व्या महिन्यापर्यंत आपल्या हळदीची पानं जी आहेत ती पानं हिरवीगार तजेलदार राहिली पाहिजेत. त्याच्यावर कोणत्याही किडीचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव आला नाही पाहिजे. एक जर पान आपल्या करप्याने गेलं तर तेवढं म्हणजे 100 ग्रॅम आपली ओल्या हळदीमध्ये नुकसान होणार आहे. हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर त्यासाठी 7व्या महिन्यापर्यंत आपल्या हळदीची पानं हिरवीगार कशी राहतील हे पाहणं आपण गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी आपण जे काही पिकाची वाढ होते त्याच्यासाठी आपण 3 आठवडे किंवा 2 ते 3 आठवड्यातनं 1 कीटकनाशक आणि 1 बुरशीनाशक घेऊन त्याची जर फवारणी केली प्रतिबंधात्मक म्हणून तर हळदीवरती कोणत्याही प्रकारच्या 7व्या महिन्यापर्यंत कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. त्याच्यानंतर 7व्या महिन्यापासून पुढं हळदीची जी पानं आहेत ती पानं टोकाकडून वाळायला सुरुवात होते. टोकाकडून वाळायला सुरुवात होते म्हणजे काय की त्या पानातलं जे अन्न आहे हे अन्न खाली कंदामध्ये उतरायला सुरुवात होते. जातीच्या नुसार आपण ह्या ज्या जाती असतील ते 8.5 ते 9 महिन्याच्या असतील तर त्या पानातलं अन्न जोपर्यंत कंदामध्ये उतरत नाही तोपर्यंत हळदीचा पाला कापू नये. बऱ्याच वेळा आपण 8व्या महिन्यामध्ये हळदीचा पाला हिरवा असताना कापतो आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला उत्पादनामध्ये नुकसान होतं. नेमकं ज्यावेळेस हळदीचं अन्न खाली कंदामध्ये उतरत असतं त्यावेळेस आपण त्याचा पाला कापून टाकतो. तर तसं न करता आपण हे जे कंद आहेत किंवा हा जो पाला आहे हा पाला साधारणतः 70 ते 80% वाळल्यानंतर तोही शेंड्याकडून वाळला पाहिजे. तो वाळल्यानंतर आपण त्याची कापणी करायची आहे आणि मग त्याची जी काढणी आहे ती काढणी करायची. ज्यावेळेस 7 महिन्याची हळद होते त्यावेळेस नेमकं त्याला तापमान लागतं 18 ते 20 डिग्री. ज्यावेळेस आपल्याकडे थंडी सुरुवात होते आणि त्यामुळे कंद जे आहे ते कंदाची पोसवण जी आहे ती पोसवण आपल्याला चांगली झालेली दिसून येते. तर या दृष्टीने या पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार आपण खताचं नियोजन जे आहे ते खताचं नियोजन आपल्याला करायचं आहे. किडीच्या रोगाचं नियंत्रण आपण या अवस्थेनुसार आपण करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत. याच्यामध्ये पहिली जी जात आहे ती फुले स्वरूपा नावाची जात आहे. विशेषतः हळदीची जी मागणी आहे ही हळदीची मागणी कुर्कुमिनच्या प्रमाणामध्ये म्हणजे हळदीला जो पिवळा रंग येतो तो पिवळा रंग येण्यासाठी कुर्कुमिन नावाचा घटक जो आहे हा कुर्कुमिन नावाचा घटक त्याला जबाबदार आहे. तर हे जे कुर्कुमिन आहे हे कुर्कुमिनचं प्रमाण जर 5% वरती असेल तर निर्यातीसाठी विशेषतः या हळदीची मागणी जास्त आहे. फुले स्वरूपा या जातीमध्ये 5.20% हे कुर्कुमिनचं प्रमाण आहे. दुसरं की याच्यामध्ये हळकुंडाची संख्याही जास्त आहे.
म्हणजे जर प्रक्रिया करायची असेल, हळद पावडर तयार करायची असेल, तर त्यासाठी ही जी जात आहे ही जात अत्यंत चांगली आहे. एकरी साधारणतः 35 ते 40 क्विंटलपर्यंत आपण याचं उत्पादन काढू शकतो. दुसरी जी जात आहे ती सेलम जात आहे. याच्यामध्ये हळकुंडाची जाडी जी आहे ती जाडी प्रामुख्यानं विशेषतः बाजारपेठेमध्ये ज्यावेळेस आपण हळद पाठवतो त्यावेळेस व्यापारी काय बघतो की हळकुंडाची जाडी बघतो, लांबी बघतो, मग ते हळकुंड आणखी त्यामध्ये कट करतो आणि कट करून त्याच्या आतल्या गाभ्याचा रंग किती गडद आहे त्याच्यावरती दर ठरवत असतो. अजूनही मार्केटमध्ये हीच पारंपरिक पद्धत असल्यामुळं विशेषतः हळदीला जो दर आहे तो दर कुरकुमींच्या बेसिसवरती, म्हणजे त्याच्यातला पिवळेपणा किती आहे हे पाहून द्यायला पाहिजे. परंतु अजूनही आपल्या बाजार पद्धतीमध्ये ती पद्धत अस्तित्वात नसल्यामुळं हळकुंडाची जाडी आणि लांबी बघूनच दर दिले जातात. परंतु निर्यातीसाठी मात्र कुरकुमीन बघून आता दर मिळायला लागलेले आहेत. जर आपल्याला लोकल मार्केटला हळद पाठवायची असेल तर ही सेलम जात आपण लागवडीसाठी वापरावी. तिसरी जी जात आहे ती कृष्णा, काही लोक कडप्पा या नावाने सुद्धा ही जात प्रसिद्ध आहे. परंतु या जातीचा ही जी जात आहे ही करपा रोगाला थोडीशी सहनशील अशी आहे. परंतु या जातीमध्ये कुरकुमींचं प्रमाण खूपच कमी आहे की त्याचे जर कंद आपण पाहिले तर सेलम असेल किंवा फुले स्वरूप असेल या जातीमध्ये गाभ्याचा जो रंग आहे आपल्याला गडद पिवळा दिसतो, तर या कृष्णा जातीमध्ये आपल्याला फिकट पिवळा दिसतो. म्हणजे कुरकुमींचं प्रमाण फक्त याच्यामध्ये 2.5 ते 2.8% आहे. त्यामुळे ही जात आता हळूहळू उत्पादन जरी जास्त असलं, करप्याला जरी सहनशील असली तरी ती आता हळूहळू पाठीमागे पडत चालली. पारंपरिक महाराष्ट्रामध्ये राजापुरी ही जात घेतली जाते. विशेषतः वेगवेगळ्या भागामध्ये भारतामध्ये हळद घेतली जाते. तामिळनाडू असेल, केरळ असेल, आंध्र प्रदेश असेल, प्रत्येक हळद त्या त्या भागानुसार आपल्याला दिसून येते. याच्यामध्ये राजापुरी ही महाराष्ट्राची पारंपरिक जात आहे. अजूनही अमेरिकन मार्केटमध्ये राजापुरी हळदी चांगला भाव आहे, परंतु या हळदीचं उत्पादकता आहे ती खूपच कमी आहे. कारण याचे कंद जे आहेत ते कंद अंगठ्यासारखे जाड आणि आकुड आहे. त्यामुळे याची सरासरी एकरी उत्पादकता ही 15 ते 20 क्विंटलपर्यंतच आपण गाठू शकतो. त्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला नफा तोट्याचं गणित जर जुळवायचं म्हटलं तर ही जात आपल्याला फायदेशीर ठरत नाही. त्यामुळे ही जात हळूहळू पाठीमागे पडत चाललेली आहे. आंध्र आणि तेलंगणामध्ये जसं आपल्याकडे राजापुरी घेतली जाते तशी टेकुरपेटा नावाची जात ही तिकडे घेतली जाते. केरळमध्ये आलेपी नावाची जात घेतली जाते. आता जिथं काही लोकांना पाण्याचं प्रमाण खूपच कमी आहे, म्हणजे 8 महिने सुद्धा पाणी पुरत नाही, अगदी 5 महिन्यापर्यंत, म्हणजे पावसाळा संपल्यानंतर एकाच दुसरं पाणी फक्त देऊ शकतात, त्यांच्यासाठी ही नवीन जात आहे की ISR प्रगती, भारतीय मसाला पिकांचं संशोधन केंद्र कालिकत येथे आहे. तर तिथून ही जात विकसित झालेली आहे की प्रगती नावानं. या जातीचं वैशिष्ट्य आहे की ही जात 6 महिन्यामध्ये तयार होते. आपल्याकडे लोकल जात आहे वायगाव ही सुद्धा 6 महिन्यात, 6 ते 6.5 महिन्यामध्ये तयार होते. याचं उत्पादन जे आहे ते उत्पादकता थोडीशी कमी आहे, साधारणतः 30 ते 35 क्विंटलपर्यंत आपल्याला एकरी याचं उत्पादन मिळतं. परंतु 6 महिन्यामध्ये तयार होत असल्यामुळं जिथं पाण्याची कमतरता आहे तिथं या जातीचं लागवड करण्यास हरकत नाही. याचं सुद्धा कुरकुमींचं प्रमाण जे आहे ते 5% आपल्याला कुरकुमीन दिसून येतं. याचबरोबर काही जाती या राष्ट्रीय स्तरावरती विकसित झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये सुवर्ण आहे, सुदर्शना आहे, सगुणा, प्रभा किंवा केदारम, आलेपी सुप्रीम, ह्या वेगवेगळ्या जाती आहेत. परंतु आपल्याकडच्या हवामानाचा, आपल्याकडच्या जमिनीचा विचार करून आपण योग्य त्या जातीची निवड करायची आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण कशासाठी लागवड करतोय, कुरकुमींसाठी करतोय का आपण हळद बाजारपेठेमध्ये विकण्यासाठी, का हळद आपण निर्यातीच्या दृष्टीने करतोय, त्यानुसार आपण या जातींची निवड करायची आहे. काही जाती आहेत, मेगा आहे, कस्तुरी, रोमा किंवा PSR2 ह्या वेगवेगळ्या राज्यामध्ये घेतलेल्या जाती आहेत. त्याच्यामध्ये मेगा किंवा लकाडॉन जी जात आहे त्याच्यामध्ये कुरकुमींचं प्रमाण जवळपास 10% आहे. म्हणजे जर फक्त कुरकुमींसाठी आपल्याला कुरकुमीन एक्स्ट्रॅक्शनचा प्लॅन टाकायचा आहे, त्यासाठी लागवड करायची असेल तर आपण ह्या लकाडॉन सारख्या जातींचा वापर करायला हरकत नाही. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो की जे काय आपण बियाण्याची निवड करतो, हळदीमध्ये प्रामुख्याने 3 प्रकारचं बियाणं आपल्याला दिसतं. त्याच्यामध्ये पहिलं जे दिसतंय आपल्याला पूर्ण कंद दिसतोय किंवा त्याला जेटागड्डा असं म्हटलं जातं किंवा त्याला मातृकंद असंही म्हटलं जातं. तर याचा आपण बियाणं म्हणून वापर करू शकतो. त्याचं वजन जे आहे ते वजन साधारणतः 50 ग्रॅमच्या वरती असावं, अशा प्रकारचे कंद आपण निवडायचे. त्याच्यानंतर जेव्हा आपण कंद लावतो, कंद लावल्यानंतर त्याला फुटवे येतात.
तर त्या आलेल्या फुटव्याच्या खाली जे कंद तयार होतात त्याला बगलगड्डे किंवा अंगठागड्डे असं म्हटलं जातं. तर हे सुद्धा आपण बियाणं म्हणून वापरू शकतो. त्याचं वजन साधारणतः 40 ग्रॅमच्या वरती असावं. आणि ओली हळकुंड ज्याला आपण शेंग म्हणतो, तर ही जी शेंग आहे ही शेंग सुद्धा आपण बियाणं म्हणून वापरू शकतो. तर याच्यामध्ये शेंग आपल्याला वापरायची असेल तर शेंगेचं वजन हे 30 ग्रॅमच्या वरती असतं. म्हणजे असे तिन्ही प्रकारचं जे बियाणं आहे हे तिन्ही प्रकारचं बियाणं आपण लागवडीसाठी जे आहे ते लागवडीसाठी आपण वापरू शकतो. आता याच्यामध्ये जर आपण तुलना केली की मातृकंद बियाणं, बगलगड्डा किंवा अंगठागड्डा आणि ओली शेंग, तर याच्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन देण्याची क्षमता ही चेटागड्ड्यामध्ये असते. त्याच्या खाली बगलगड्डा आणि त्याच्या खाली शेंग. त्यामुळे आपल्याला जास्तीचं उत्पादन काढायचं असेल तर आपण मातृकंदाचं लागवड करावी किंवा मातृकंदाचा वापर जो आहे तो मातृकंदाचा वापर करून आपण लागवड करावी. हा काळा पडलेला जो गड्डा दिसतोय हा म्हणजे ज्या वर्षी आपण कंद लागवडीसाठी वापरतो त्याच्यातून अन्नद्रव्य वापरून नवीन रोप तयार होतं किंवा नवीन कंद तयार होतो. आणि जो लावलेला कंद जो आहे तो कंद जमिनीमध्ये तसाच राहतो. त्याला सोराकंद किंवा तुमच्याकडे कोच्या असं म्हटलं जातं. हा कोच्या बराच वेळा काय करतो की आपण खराब झालाय, काळा पडलाय म्हणून फेकून देतो. तसं न करता तो वेगळ्या बाजूला करायचा आहे. एका एकराला साधारणतः आपण सरासरी 10 क्विंटल बियाणं वापरतो. म्हणजे 1000 किलो बियाणं वापरतो. 1000 किलो वापरलेल्या बियाण्यापैकी 200 ते 250 किलो आपल्याला हा सोराकंद कोचा मिळतो. आणि हा जो कोचा मिळतो त्याला दर जो आहे तो दर हळदीच्या दुप्पट असतो. म्हणजे हळद आता 8000 रुपये क्विंटल असेल तर कोच्याचा दर 16000 रुपये क्विंटल असतो. म्हणजे जे बियाण्यासाठी आपण पैसे खर्च करतो, म्हणजे 10 क्विंटल बियाण्याला सरासरी 3,500 ते 4,000 रुपये बियाण्याचा दर असतो क्विंटलला. 4,000 रुपये म्हणजे जवळपास 40,000 रुपये आपले बियाण्याचे होतात. जर आपल्याला 200 क्विंटल जर कोचा मिळाला आणि सरासरी जर त्याला 16,000 ते 20,000 रुपये दर जर मिळाला तर आपल्याला 40,000 रुपये त्याच्यापासून आरामशीर मिळून जातात. म्हणजे बियाण्याची जो काही खर्च केलेला आहे हा कोच्यामधून आपल्याला मिळून जातो. बियाणं आपण कोणतंही वापरा, परंतु त्याच्यावरती बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. कारण बियाण्यावरती जे काही पानं आलेले असतात त्या पानाचे खवले तयार झालेले असतात आणि त्याच्यामध्ये कंदमाशीची अंडी किंवा कंदकुजीला कारणीभूत असणाऱ्या बुरशी त्याच्यामध्ये लपलेल्या असतात. तर बियाणं पूर्ण निर्जंतुकीत करण्यासाठी अशा पद्धतीनं औषधामध्ये बुडवणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये औषधामध्ये आपण बुडवत असताना कारण कंद जे आहेत ते कंद पूर्ण भिजले जातील हे पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी कोणतेही आपण आंतरप्रवाही कीटकनाशक, एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक वापरायचं आहे. आम्ही जे शिफारस केलेलं आहे ते क्विनॉल फॉस 25% हे 10 लिटरसाठी 20 ml वापरायचे आहे, जे इकॅलॅक्स नावानं बाजारामध्ये मिळतं. किंवा कार्बन डायझिम जे आहे ते कार्बन डायझिम 50% हे 10 ग्रॅम 10 लिटरला वापरायचं. तर त्याच्यामध्ये बियाणं कमीत कमी अर्धा तास बुडवून ठेवून मग त्याची लागवड जी आहे ती लागवड करायची. हे उपलब्ध नसेल तर आपण M45 आहे हे M45 आपण वापरू शकता आणि डायमिथोएट जे रोगर नावानं बाजारामध्ये मिळतं ते आपण वापरू शकता. रासायनिक बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया केल्यामुळे काय होतं की पुढे जे काही कंदमाशी किंवा कंदकुशीचा प्रादुर्भाव होणार आहे ते आपण थांबवू शकतो. दुसरं की मी सांगितलं की सुरुवातीला आपण माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला रिपोर्ट मिळतो, अहवाल मिळतो. त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण, स्फुरदचं प्रमाण, पालाशचं प्रमाण दिलेलं असतं. तर हे नत्राचं प्रमाण, स्फुरदचं प्रमाण किंवा पालाशचं जे प्रमाण आहे हे प्रमाण आलं कुठून की जी काय आपण आत्तापर्यंत रासायनिक खतं वापरली, सेंद्रिय खतं वापरली, युरियाची बॅग आपण टाकली, स्फुरदची बॅग टाकली, पोटॅशची बॅग टाकली, जे काही टाकलेलं खत आहे ते 100% पीक घेत नाही. म्हणजे जे काही टाकलेलं खत आहे, युरियासारखं खत आहे, त्या खतामधलं साधारणतः 30 ते 40% खत फक्त पीक वापरतं. राहिलेलं ते एकतर जमिनीत असतं किंवा नत्राच्या स्वरूपामध्ये हवेमध्ये विरले जातं. स्फुरदाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर जवळपास 15 ते 20% फक्त स्फुरद पीक वापरतं. राहिलेला स्फुरद आहे तो जमिनीमध्ये पीक होऊन जातो. पोटॅशच्या बाबतीतही तसंच आहे, हार्डली 30 ते 40% फक्त पीक वापरतं. मग हे राहिलेले जे नत्र स्फुरद पालाश जे आहे हे जमिनीमध्ये तर आपल्याला दिसतं. बऱ्याच वेळा आपल्याला अहवाल मिळाल्यानंतर स्फुरदाचं प्रमाण अत्यंत जास्त असं दिसतं. आणि जर आपण स्फुरद जे आहे ते स्फुरद पिकाला टाकलंच नाही तर आपल्याला कमतरता जाणवते. हे असं का होतं तर जमिनीमध्ये असलेले नत्र स्फुरद पालाश हे आहे, सूक्ष्माणुद्रव्य आहेत, परंतु ते पिकाला खाता येत नाही. म्हणजे साधी गोष्ट आहे, आपण जर जेवायला बसलो आणि ताटामध्ये जर तुम्हाला एक मूठभर गहू दिलं, मूठभर तांदूळ दिली, मूठभर डाळ दिली आणि खावा म्हटलं तर आपण किती खाणार आहे?
एका दुसरा गव्हाचा दाणा आपण तोंडात टाकू किंवा एका दुसरा तांदळाचा दाणा तोंडात टाकू, परंतु त्या मूठभर गव्हाचं जर पीठ केलं आणि त्याच्या 2 पोळ्या बनवल्या किंवा मूठभर तांदळाचा भात केला किंवा मूठभर डाळीचं वरण केलं तर ते सर्व मुठी आपण संपू शकणार किंवा सर्व अन्न ते आपण संपू शकणार. गहू असेल, तांदूळ असेल, डाळ असेल, हे आपलं अन्नच आहे, परंतु ते आपण खाऊ शकतोय का? खाऊ शकत नाही, कारण ते आपल्याला खाण्याच्या किंवा आपण जे अन्न घेतो ते अन्न घेण्याच्या स्वरूपामध्ये नाही. तसं जमिनीमध्ये हे नत्र, स्फुरद, पालाश हा आहे, परंतु ते पिकाला खाता येत नाही. तर ते पिकाला खाता येण्यासाठी काय करणं गरजेचं आहे? म्हणजेच ते काय की फिक्स झालेलं आहे. जमिनीमध्ये अन्न तर दिसते, परंतु ते मुळांना घेता येत नाही. तर ते मुळांना उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं आपण काही जैविक खतं आहेत, ही जैविक खतं आपण वापरू शकतो. आता ह्या जैविक खतामध्ये प्रत्येक जैविक खत उपलब्ध होण्याचे जीवाणू हे वेगवेगळे आहेत. नत्र उपलब्ध करून देणारे जीवाणू आहेत, त्याच्यामध्ये पिकाच्या प्रकारानुसार, म्हणजे पीक तृणधान्य आहे का द्विदलवर्गीय आहे, याच्यानुसार आपण कोणतं नत्र स्थिरीकरणासाठी वापरतो हे पाहणे गरजेचं आहे. जर एकदल पीक असेल म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी, याच्यासाठी आपण अझॅटोबॅक्टर वापरतो. द्विदलवर्गीय असेल तर रायझोबियम वापरतो. आणि जर कंदवर्गीय असेल जसं हळद आलं आहे तर त्यासाठी आपण आझोस्पार्लम नावाचे जीवाणू हे एकरी 5 किलोपर्यंत आपण वापरू शकतो. दुसऱ्या स्फुरद विरघळणारे जीवाणू, त्याला PSB असं म्हटलं जातं, हे सुद्धा आपण एकरी 5 किलोपर्यंत वापरू शकतो. पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया आता आलेले आहेत, तर ह्या पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया सुद्धा आपण एकरी 2.5 ते 3 लिटरपर्यंत वापरू शकतो. आणि सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध होण्यासाठी व्यायाम ज्या ह्या एक प्रकारच्या मायक्रोरायझा आहेत, ह्या मायक्रोरायझा आपण वापरणं गरजेचं आहे. आता आपल्याला हे जैविक बीज प्रक्रिया करायची आणि रासायनिक बीज प्रक्रिया करायची, दोन्ही बीज प्रक्रिया करायच्या असतील तर पहिल्यांदा आपण रासायनिक बीज प्रक्रिया करून घ्या आणि अगदी लावतेवेळी आपण ही जैविक बीज प्रक्रिया करा आणि मग ही जैविक बीज प्रक्रिया करून मग आपण लगेच शेतामध्ये जे कंद आहेत ते कंदाची लागवड आपण करू शकतो. आता ज्या काही आपण लागवड पद्धती वापरतो त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सरीवरंबा पद्धत आणि रुंदवरंबा पद्धत. पूर्वीची जी पारंपरिक नांगराच्या पाठीमागं टाकायची पद्धत होती किंवा सपाट वाफे पद्धत होती ती आता बऱ्यापैकी कमी झालेली आहे. परंतु आपल्याकडं ठिबक किंवा तुषार ज्या आधुनिक सिंचन पद्धती आहेत या करता येणं शक्य असेल तर आपण रुंदवरंबा किंवा गादी वाफ्याचा वापर करायचा आहे. आणि ज्यांच्याकडे सोयच नाही, पाटानंच पाणी द्यावं लागतं, तिथंच सरीवरंबा पद्धतीनं आपण लागवड करू शकता. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा आपण उत्पादन जास्त काढू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला थोड्याशा लागवड पद्धतीमध्ये आपल्याला बदल करावा लागतो. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ही सरीवरंबा पद्धत आहे. याच्यामध्ये आपण 3.5 ते 4 फुटाच्या सऱ्या आपण सोडून घ्यायच्या आहेत. सऱ्याचे 3 भाग करायचे आहेत किंवा वरंब्याचे 3 भाग करायचे आहेत. वरचा 1/3 भाग सोडून द्यायचा आणि खालचा 2/3 भाग सोडून बगलेलं जे कंद आहेत ते कंदाची लागवड जी आहे ती लागवड आपण करायची. आता ही लागवड करत असताना कंद जो आहे तो कंद बरोबर तिरका लागला पाहिजे किंवा कंद जो आहे तो कंद पूर्ण मातीने झाकला गेला पाहिजे. त्याच्यावरती 1 ते 2 इंच माती आली पाहिजे, हे पाहणं गरजेचं आहे. कारण काय होतं की प्रत्येक वेळी आपण सरीनं पाणी देत असतो. सरीनं पाणी दिल्यामुळं काय होतं की सरीच्या बाजूला जे हळकुंड आहेत ते हळकुंड असे उघडी पडले जातात आणि उघडी पडली ती सूर्यप्रकाशाला उघडी पडली की ती हिरवी पडतात आणि त्याची वाढ जी आहे ती वाढ पूर्णतः थांबली जाते. तर असं होऊ नये म्हणून आपण प्रत्येक वेळी पाणी देत असताना किंवा खुरपणीच्या वेळेस सरीच्या बाजूला माती लावणं या पद्धतीमध्ये गरजेचं आहे. वरंब्याच्या बाजूला माती असते त्यामुळे जे कंद आहेत ते कंद सहजासहजी तिथे वाढत असतात. आता याच्यामध्ये आपल्याला एकरी बियाणं जास्त लागतं, अगदी 12 ते 13 क्विंटलपर्यंत बियाणं लागतं. याच्यामध्ये रोपांची संख्या जी आहे ते साधारणतः 28,000 पर्यंत आपण कंद या पद्धतीमध्ये लावतो. तरी उत्पन्न कमी का मिळतं? तर ह्या सरीतल्या पाण्यामुळे जे काही कंद उघडे पडतात ते एका बाजूलाच कंद वाढले जातात. त्यामुळे एका रोपापासून आपल्याला सरासरी 600 ते जास्तीत जास्त 700 ग्रॅमपर्यंत ओली हळद मिळते, जी आपल्याला गादी वाफ्यावरती 1 किलोपेक्षा जास्त मिळते. आणि त्यामुळे काय होतं की जरी 28,000 कंद आपण लावले, 25,000 कंद उगवले, 600 ग्रॅम मिळाले, 25,000 गुणिले 600 म्हणजे जवळपास 15,000 किलो, म्हणजे 150 क्विंटलपर्यंतच आपण जास्तीत जास्त याच्यामध्ये जाऊ शकतो. परंतु ते जर आपण गादी वाफ्यावरती लावलं तर चारी बाजूने हळकुंड जे आहे ते हळकुंड चांगले वाढले जातात आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे काही उत्पादन जे आहे ते उत्पादन आपल्याला चांगलं मिळू शकतं. आता याच्यामध्ये गादी वाफे करत असताना आपण 4 फुटाचे सऱ्या काढायचे आहेत किंवा 4 फूट ते 5 फूट जशी आपल्याकडे ठिबक असेल, कारण काही वेळा केळी किंवा इतर पिकाला 5 फुटावरती आपण लॅटरल टाकतो.
हळदीसाठी आपण 4 ते 5 फुटापर्यंत जरी टाकली तरी चालू शकते. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला एकरी 20,000 कंद जे आहेत ते कंद उगवले पाहिजेत, म्हणजे 23,000 कंद आपले लागले गेले पाहिजेत. मग जर आपण 5 फुटापर्यंत जर त्याची 2 सरीमधली जर अंतर वाढवलं तर 2 रोपामधलं अंतर आहे ते आपण 9 इंच ठेवायचं. 4 फूट असेल तर 2 रोपामधलं म्हणजे 2 ओळीतलं 2 रोपामधलं अंतर आपण 12 इंच ठेवायचं. साधारणतः 4 फुटाच्या सऱ्या सोडल्यानंतर गादीवापेची उंची 1 ते 6 फूट ठेवायची आहे आणि वरची जी रुंदी आहे ही वरची रुंदी 2 फूट ठेवायची. 2 फूट रुंदी ठेवल्यानंतर दोन्ही बाजूला 15-15 सेंटीमीटर म्हणजे अर्धा फूट सोडायचं आहे आणि 2 ओळीच्या मध्ये 1 फूट अशा पद्धतीने ह्या 2 ओळी आपण लावायच्या. 2 ओळीतलं अंतर मी सांगितलं, जर 4 फूट असेल तर 1 फूट किंवा जर आपलं 5 फूट असेल 2 सरीमधलं अंतर तर 9 इंच, म्हणजे आपले एकरी 23,000 जे कंद आहेत ते 23,000 कंद व्यवस्थितरित्या त्याच्यामध्ये बसतात. मध्यभागी बरोबर लॅटरल येते, लॅटरलच्या दोन्ही बाजूला अर्धा फूट अंतर, त्यामुळे पाणी डायरेक्ट कंदाच्या जवळ पडत नाही. जे काय आहे ते वापसा परिस्थिती कायम राहते. जे काही मुळ्या आहेत ते मुळ्या चांगल्या, त्याच्यामध्ये कार्यक्षम मुळ्यांची जी वाढ आहे ती वाढ होते आणि कंदाच्या चारी बाजूनी 15 सेंटीमीटर अंतर मिळत असल्यामुळं हळकुंड जे आहे ते हळकुंड चारी बाजूला पोचले जातात. हळकुंडाची लांबी ही 12 ते 15 सेंटीमीटर असते आणि त्यामुळं काय होतं की एकरी जे काय आपल्या 40 क्विंटलचं टार्गेट आहे ते सहजासहजी उत्पादन आपण या पद्धतीनुसार काढू शकतो. या पद्धतीचा दुसरा एक फायदा आहे की हळदीमध्ये जर आपण प्रामुख्याने पाहिलं तर मजूर जो आहे तो मजूर जास्त लागतो. एक हळद लागवडीला, हळद भरणीला किंवा त्याला आपण माती लावताना आणि हळद काढणी करतो. ही तिन्ही ज्या क्रिया आहेत ह्या तिन्ही क्रियांमध्ये यांत्रिकीकरण शक्य झालेलं आहे. म्हणजे हळद लावण्यासाठी आपण हे हळद लागवडीचं यंत्र विकसित केलेलं आहे. हे यंत्र तुमचा गादीवापा करतं, कंद लावतं आणि कंद मोजवतं. हे तिन्ही कामं हे यंत्र करू शकतं आणि अगदी अकुशल मजूर, अगदी लेडीज मजूर जरी असल्या तरी त्याच्याकरवी हे जे कंद आहेत हे कंद आपण लागवड करू शकतो. तर याच्यामध्ये अशी रचना केलेली आहे की ह्या जे 2 फिरणाऱ्या चकत्या, पांढऱ्या चकत्या दिसतात त्याच्यामध्ये फक्त वरती जे होल्डर दिलेलं आहे त्याच्यामध्ये कंद ठेवले जातात. ते कंद त्या खाचामध्ये फक्त ठेवत जायचं, एवढंच फक्त त्या मजुरानं करायचं. ते जे कंद आहे खाली जे नळ्या दिलेल्या आहेत त्या नळ्याच्या वरती बरोबर कंद आला की तो नळीतून कंद जमिनीमध्ये लावला जातो आणि पाठीमागच्या बाजूला जे पत्रे दिलेले आहेत त्यांनी तो झाकला जातो. तर अशा पद्धतीने आपण एका दिवसामध्ये 4 ते 5 एकरची हळद लागवड या यंत्राद्वारे करू शकतो. दुसरं, आपण हळदीची रोपाद्वारे लागवड आपण पाहिली असेल तर हळदीची रोपाद्वारे सुद्धा लागवड करता येते, परंतु त्याचे काही फायदे तोटे आहेत. फायद्याच्या बाबतीत जर म्हणलं तर याच्यामध्ये बियाणं खूप कमी लागतं. म्हणजे एकरी साधारणतः 1.5 ते 2 क्विंटल फक्त बियाणं लागतं. इकडं आपण 10 क्विंटल बियाणं वापरतो, म्हणजे 5 पट बियाण्याची बचत आपली या पद्धतीमध्ये होते. परंतु उत्पादन जे आहे ते उत्पादन जवळपास 25% आपल्याला याच्यामध्ये कमी मिळतं. दुसरं असं आहे की याच्यापासून आपल्याला चोरा कंद मिळत नाही. म्हणजे जो काही बियाण्यावरती आपला जो खर्च आहे तो खर्च या पद्धतीमध्ये आपला निघत नाही. त्यामुळे जर आपल्याला बियाणं कमी असेल, नवीन जात विकसित करायची असेल तर ह्या पद्धतीचा वापर करा, अन्यथा आपण मातृकंद लावूनच लागवड केलेली चांगली राहील. साधारणतः 1 महिन्याच्या आत हळदीची जी पुनर्लागवड आहे, रोपांची लागवड आपण करणं गरजेचं आहे. अन्यथा मुळांचं असं जर कॉइलिंग झालं किंवा ते जर असे एकमेकांकडे वाळले तर त्याची वाढ जी आहे ती वाढ पुढं तोडली जाते. तर अशा पद्धतीने जर आपण लागवड केली तर ठिबकवरती, गादीवाप्यावरती अशा पद्धतीने आपल्याला चांगल्या पद्धतीने हळद वाढलेली दिसून येते. त्याची जी फुगवण आहे, हळकुंडाची पोसवण, फुटवा हा आपल्याला चांगला आलेला दिसून येतो. दुसरा, हळदीमध्ये तणांचा प्रादुर्भाव जास्त होतो. खुरपणीवरती आपला खर्च जास्त होतो, विशेषतः पावसाळ्यामध्ये. पाऊस जर सतत लागून राहिला तर खुरपणी करता सुद्धा येत नाही आणि मग हळदीमधलं जे तण आहे ते तण हळदीपेक्षा जास्त उंच वाढतं. तर त्यासाठी आपण मल्चिंग पेपर किंवा जे आपण आच्छादन जे आहे ते हळदीमध्ये आच्छादन आपण करू शकतो. तर त्याच्यामध्ये पॉलिथिन मल्च, जो वरच्या बाजूने चंदेरी कलर आणि खालच्या बाजूने काळा कलर किंवा सिल्वर ब्लॅक जो मल्चिंग पेपर मिळतो त्याचा आपण वापर करू शकतो. साधारणतः 22 गेजपेक्षा जास्त जाडीचा, 22 ते 28 गेजचा किंवा 22 ते 28 मायक्रॉनचा हा जो प्लास्टिक कागद आहे याचा वापर आपण या आच्छादनासाठी करायचं आहे. जे काही आपण 1 फुटावरती लागवड करणार आहे त्याच्यासाठी 3 इंच व्यासाचे छिद्र तयार करायचे. 3 इंच व्यासाचे छिद्र करून त्याच्या मध्यभागी बरोबर कंद जो आहे तो कंदाची लागवड आपण याच्यामध्ये करायची. दुसरा याच्यामध्ये तोटा एक आहे की ज्यावेळेस त्याला हळदीला फुटवे यायला सुरुवात होतात त्यावेळेस काय होते की फुटवे कंद मध्यभागी लावला असेल तर फुटवे बरोबर त्या होलामधून बाहेर येतात
परंतु बऱ्याच वेळा काय होतं की मजूर लावताना बरोबर मध्यभागी लावत नाही, कारण प्रत्येक मजुरावरती आपण लक्ष पण ठेवू शकत नाही. तर काही बाजूला जर लागले गेले तर काही कोंब जे आहे ते कागदाच्या खाली वाढतात आणि त्यामुळे काय होतं की कागद वरती उचलला जातो. तर अशा वेळी आपण काय करायचं की साधारणतः 1.5 महिन्यानंतर 15 दिवसातून एकदा एक मजूर फक्त फिरवून जिथं प्लास्टिकचा कागद उचललेला आहे तिथं फक्त हात घालून कोंब जो आहे तो कोंब बाहेर काढायचा. तेवढं जर फक्त एक काळजी घेतली तर आपल्याला या मल्चिंग पेपर वापरायला काही हरकत नाही. आणि दुसरं, जमिनीचा चांगला निचरा पाहिजे. अन्यथा जर निचरा नसेल तर खाली कंद जर सडले तर आपल्याला हळद काढण्याशिवाय आपल्याला लवकर लक्षात येणार नाही. तर जमिनीचा चांगला निचरा असेल आणि जर आपल्याला मजुरांची आवश्यकता कमी असेल किंवा मजूर जर कमी मिळत असतील तर अशा ठिकाणी आपण या मल्चिंग पेपरचा वापर करायला हरकत नाही. तिसरी पद्धत आहे ती तुषार सिंचन पद्धत. तर या तुषार सिंचन पद्धतीमध्ये आपण 6 फुटाचे गादीवाफे करायचे, म्हणजे 2 सरीमधलं अंतर 6 फूट आणि वरची जी गादीवाफेची रुंदी जी आहे ती 4 फूट. अशा पद्धतीनं गादीवाफ्यावरती 4 ओळी अशा पद्धतीने त्याची लागवड करायची. आता ही लागवड करत असताना जे काही आपण लागवड केलेले आहेत त्याच्यामध्ये 2 ओळीमधलं अंतर जे आहे ते 1 फूट अशा पद्धतीने ठेवून आपण ही जी लागवड आहे ही लागवड आपण करू शकतो. याच्यामध्ये एकच काळजी घ्यायची की जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण जर जास्त असेल तर पानावरती काय होतं की क्षार जमा होतात आणि त्यामुळे अन्न तयार करणे किंवा प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे ती क्रिया मंदावली जाते आणि त्यामुळे पुढं त्याच्या वाढीवरती आपल्याला परिणाम झालेला दिसतो. तर त्यासाठी जमिनीमध्ये किंवा जमिनीच्या जे काय पाणी आपण वापरणार आहे त्या पाण्यामध्ये क्षारांचं प्रमाण जास्त असेल तर ही पद्धत वापरू नका. तिन्ही पद्धतीचं जर आपण कंपॅरिझन केली, तुलना केली, सरीवरंबा पद्धत, ठिबक सिंचन पद्धत आणि तुषार सिंचन पद्धत, तर जास्तीत जास्त उत्पादन देण्याची क्षमता ही ठिबक सिंचन पद्धतीमध्ये आहे. त्याच्यानंतर तुषार सिंचन पद्धत आणि त्याच्यानंतरची जी पद्धत आहे ती सरीवरंबा पद्धत. त्याच्यानंतर खत व्यवस्थापन. खत व्यवस्थापन मी सुरुवातीला सांगितलं की जी काय आपण सेंद्रिय खतं वापरणार आहोत हे जमीन तयार करतेवेळी किंवा गादीवाफे तयार करतेवेळी आपण शेणखत उपलब्ध नसेल तर आपण जे काय आहे ते कारखान्याची कुजलेली मळी असेल किंवा गांडूळ खत असेल किंवा पोल्ट्री खत असेल याचा वापर करायचा आहे. त्याच्यानंतर लागवडीच्या वेळेस स्फुरद आणि पाल अशी संपूर्ण मात्रा आपण त्याच्यामध्ये टाकायची आहे. एकरी साधारणतः 5 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1.5 बॅग पोटॅश हे आपण लागवडीच्या वेळेस टाकायचं. त्याचबरोबर जर सूक्ष्म अन्नद्रव्याची विशेषतः लोहाची कमतरता जर असेल तर हिराकस म्हणजे फेरस सल्फेट हे जे आहे ते एकरी 10 किलो, हेक्टरी 10 किलो, एकरी जे आहे ते एकरी साधारणतः 4 किलो हे आपण लागवडीच्या वेळेस वापरायचं आहे. त्याच्यानंतर 45 दिवसांनी म्हणजे हळदीची उगवण पूर्ण झाल्यानंतर पहिली जी अवस्था आहे ती पहिली अवस्था पूर्ण झाल्यानंतर नत्रयुक्त खतं आपण वापरायचं. त्याच्यामध्ये जे काही हळदीला नत्र लागणार आहे की त्याच्यामध्ये 50% नत्र म्हणजे साधारणतः 1.5 बॅग युरिया किंवा जर आपण अमोनियम सल्फेट वापरणार असेल तर 3 बॅग अमोनियम सल्फेट आणि काही सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असली तर सूक्ष्म अन्नद्रव्य ही आपण 1 महिना पूर्ण झाल्यानंतर किंवा 3 महिना पूर्ण झाल्यानंतर हळदीची उगवण पूर्ण झाल्यानंतर ही खतं टाकायची आहेत. आणि त्याच्यानंतर तिसरी जी खतांची मात्रा आहे ही आपण भरणीच्या वेळी टाकायची आहे. म्हणजे भरणी म्हणजे साधारणतः आपण 3.5 ते 4 महिने त्याला माती लावतो. तर ही माती का लावतो तर आपल्याकडे पावसाळा संपत आलेला असतो, जे काही कंद आहेत ते कंद उघडे पडण्याची शक्यता असते, त्याला झाकणं गरजेचं असतं. तर त्यासाठी हे आपण माती टाकतो. ते माती लावण्याच्या वेळेस आपण हे जे काही नत्रयुक्त खतांचा 50% राहिलेली मात्रा आणि 50% राहिलेले हिराकस हे आपण त्यावेळेस टाकायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपण रासायनिक खतांचं जे व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन आपण जे सरीवरंबा पद्धतीवर आहे त्या पद्धतीने आपण करायचं. आता जर आपण ठिबक पद्धतीने करत असू तर त्याचा आपल्याला फायदा असा होतो की पिकाला लागणारा जे अन्न घटक आहे हा लागणारा अन्न घटक आपण त्या वेळेस आपण त्याला देऊ शकतो. ठिबकमधून जर आपण प्रत्येक आठवड्याला जर खतं आपल्याला सोडता आली तर ते अजून चांगलं. म्हणजे जसं आपण जर आठवड्याला 10 भाकरी खात असो आणि एका वेळी जर आपल्याला 10 भाकरी खायला दिल्या तर आपण किती खाणार आहे? 2, 3, जास्तीत जास्त 4 खाऊ शकतो. तसंच पिकांचं सुद्धा आहे, पीकसुद्धा सजीव आहे, ते सुद्धा अन्न घेत असतं. त्याला जर एकदम आपण अन्न दिलं तर काय होईल की ते अन्न ते खाऊ शकत नाही. त्यामुळे त्याला लागणारं जर आठवड्याला आपण दिलं, आठवड्यामध्ये सुद्धा तुम्ही 2 वेळा जरी स्प्लिट केला तर म्हणजे त्याच्या गरजेनुसार आपल्याला अन्न देता येतं. आणि ठिबक सिंचनमध्ये आपल्याला उत्पादन वाढीचा हेच एक प्रमुख कारण आहे की त्याला लागणारे जे अन्न घटक आहेत हे त्याला आपण वेळच्या वेळी देऊ शकतो. याच्यामध्ये आपण पाहिलं तर जे आपण सरीवरंब्यावरती खतं टाकतो ही
पाणी दिलं की बऱ्यापैकी ती जिथं त्या अन्न घेणारी जी मुळं आहेत त्याच्यापेक्षा ती खाली जातात आणि त्यामुळे काय होतं की त्या पिकांना मुळांना जे अन्न आहे ते अन्न घेता येत नाही किंवा नत्र स्फुरद पालाश किंवा जी काही अन्नघटक आहेत ते अन्नघटक घेता येत नाही. बऱ्याच वेळा लोक काय करतात की सगळं मिक्सचर करायचं आणि ड्रिपरच्या खाली टाकायचं. हळद काढायला आली तरी ते ड्रिपरच्या खाली गट्टू तसाच राहिलेला असतो. तर काय होतं की वेगवेगळे आपल्याला स्फुरद दिसतं किती त्याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट घेतलं तर त्याच्यामध्ये स्फुरदचं प्रमाण किती आहे सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये माहीत आहे.